20 घरगुती उपाय. एक नूडल्स बनवताना त्यात 1 चमचा तेल घाला, म्हणजे ते एकत्र चिकटणार नाहीत. 2 सुरी व्हिनेगरमध्ये बुडवून सॅलड आणि सफरचंद कापा, काळे होणार नाहीत. 3 चीज खवताना खवणीला थोडं तेल लावा, चीज खवणीवर चिकटलेली नाही. 4 लिंबू लोणच्यामध्ये चिरलेले आले आणि मनुका टाकल्यास ते अधिक चवदार आणि पाचक होईल. 5 बटाट्याचे पापड बनवायचे असेल तर बटाटे उकळताना चिमूटभर बेकिंग सोडा टाका, म्हणजे पापड कुरकुरीत होईल. 6 जर बटाटे लांब कापले तर भाजी लवकर आणि अधिक स्वादिष्ट होईल. 7 भाजी शिजवताना भाजीत पाणी कमी टाका, जास्त पाणी घातल्यास भाजी गळणार नाही आणि त्याची पौष्टिकता टिकून राहील. 8 भाजीमध्ये टोमॅटो लवकर टाकल्याने भाजी लवकर शिजत नाही, म्हणून नंतर घाला, चव तशीच राहील. 9 लसूण थोडा वेळ ठेवायचा असेल तर चिमूटभर मीठ टाका, म्हणजे चव कायम राहील. 10 हरभऱ्याच्या भाजीच्या मसाल्यात थोडे दही घातल्यास भाजी अप्रतिम आणि चविष्ट बनते. 11 भाजी पातळ झाली असेल तर त्यात सुक्या ब्रेडचा चुरा घालून घट्ट करता येतो. 12 तर्रीवाली भाजी तयार झाल्यावर त्यात टोमॅटो सॉस टाका, भाजीची चव वाढेल. 13 टोमॅटो उकळण्याआधी टोमॅटोच्या खालच्या भागाला चाकूने क्रॉस करा, टोमॅटोची सालं उकळल्यावर सहज वेगळी करता येते. 14 कोणताही रस जास्त वेळ ठेवल्याने तो खराब होतो, म्हणून त्याचा वापर करू नये. 17 कोणत्याही कडधान्याला मोड आणल्याशिवाय ते कडधान्य अधिक पौष्टिक होते आणि पचायला हलके व सोपे जाते. 15 लोणी कळविताना त्यात मिठाचा खडा टाकला की तूप दाणेदार होते. 16 ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो. 17 थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा पिल्याने लवकर उतरतो. 18 लांबील पिल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 19 द्राक्षे नेहमी खा, त्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो. 20 नेहमी चपाती हळूहळू चावून खा, त्याने पोट कमरेची चरबी कमी होईल. धन्यवाद.